माझं असं आहे, मी घनश्याम दरोडे माणूसच असा आहे, म्हणजे मी एकतर कोणाला लवकर अटॅच होत नाही, मी नाती मानत नाही आणि नाती तयार केले. नाती तयार करणं लय सोपं असतंय. बिग बॉसच्या घरात कळलं तुम्हाला, नाती तयार करणं लय सोपं असतंय, पण नाती निभावणं लय अवघड असतंय. नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सध्या राज्यभरामध्ये एक शो जो गाजत आहे तो शो म्हणजे मराठी बिग बॉस. आणि याच बिग बॉसच्या घरातून नुकतेच बाहेर पडलेले घनश्याम आपल्या सोबत आहेत, ज्यांची ओळख खरं तर नव्याने करून देण्याची गरज नाहीये. पुढारी म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला आपल्याला माहिती आहेत. आणि त्याच घनश्याम यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत की एकंदरीत बिग बॉस मधला त्यांचा जो काही कालावधी होता तो नेमका कसा होता. घनश्यामजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये. नमस्कार. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की 6 दिवस तुम्ही बिग बॉसच्या 6 आठवडे तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये राहिला, तर कसं वातावरण होतं एकंदरीत बिग बॉसच्या घरामधलं? मी 6 आठवडे बिग बॉसच्या घरात राहिलो. बिग बॉसच्या घरातलं वातावरण जरा थंड जरी असलं तरी डोक्याने गरमच असतंय. सगळे तिथं गरमच असतात, थंड कोणी नसतंय. आणि बिग बॉसच्या घरात शिकायला खूप मिळतं, अनुभव येतात, ज्या गोष्टी माहीत नसतात त्या गोष्टी माहीत होतात. त्यामुळं बिग बॉसचं वातावरण एकतर एखाद्याला सूट होतं, नाहीतर त्याला बाहेर येऊसर सूटही होत नाही. तुम्हाला झालं का सूट मग 6 आठवडे? मला गेल्या दिवशीच ते वातावरण सूट झालं. आणि पण मला जे वातावरण सूट झालं, माझ्यामुळं बाकीच्यांना ते वातावरण सूट झालं नाही. कारण त्यांना किती थंड असले तरी माझ्याकडे बघून त्यांना गरमीच व्हायची. त्यामुळं त्यांना काही मला वाटत नाही सूट झालं असेल म्हणून. आता घराबाहेर तुम्ही आलेला आहात, बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय शिकायला मिळतंय? बिग बॉसच्या घरात बघायला गेलं तर खूप काही शिकायला मिळतं. कारण ज्यांना काही शिकायचं असेल, म्हणजे जीवनात संघर्ष कसा करायचा, तर ते खरं तर बिग बॉसचं घर आहे. शिकायला असं मिळतं की तिथे एक मोबाईल नाही, घड्याळ नाही, टायमिंग नाही कुठलाच. सारा वेळ आपल्या माणसांबरोबर घालवायचा. आणि तेच माणसं आपण कसे निवडतोय कसे नाही याच्यावर महत्त्वाचे आहे. कारण ज्या माणसांबरोबर वेळ घालवलेला असतो तेच माणसं पुढे जाऊन आपल्याला टोपेच्या तोंडी देणार असतात, दगाबाजी करणारे असतात. तरी त्याच घरात राहायचं, त्यांच्याशी गोड बोलायचं. कोण लोक गोड बोलतात, गोड बोलून काटा काढतात, कोण प्रेमाने वागतं, कोण कसं वागतं, ही त्यांची मेंटॅलिटी असते. पण जे खरंच मनापासून जोडतात, मनापासून नाती तयार करतात, ते कधीच धोका देत नाही. हे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतं. म्हणजे तुम्हाला कोणाकडून वाटलं की गोल बोलून त्यांनी तुमचा काटा काढला? मला कोणाकोणाही वाटत नाही माझा गोड बोलून काटा काढला. कारण सगळ्यांना माहित होतं माझा काटा निघणार नाही. कारण तेवढी त्यांच्यात धमक जरी असली तरी जनतेची धमक दावून देत होती. कारण हा घनश्याम दरोडे त्यांचा नव्हता, तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा पोरगा होता. त्यामुळं माझा काटा काढण्यात कुणाची दम नव्हता, पण माझ्यात बऱ्याच जणांचा काटा काढण्यात दम होता. त्यामुळे ते मला घाबरूनच राहायचे. 6 आठवडे जेव्हा होतो आम्ही, जे 6 आठवडे, तेवढ्या वेळेस ग्रुपमध्ये त्यांचा प्लॅन कमी आणि घनश्याम दरोडेची चर्चा लई होती. यासाठी माझ्यासाठी यश खूप महत्वाचं होतं. बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःची मतं मांडणं हे अतिशय महत्वाचं असतं, पण तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सातत्याने तुमचा जो गेम आहे तो खेळत होता, असा एक आरोप आहे किंवा अशी एक चर्चा आहे ती प्रेक्षकांमध्ये सुद्धा ऐकायला मिळत होती. नाही, हे असं तुमचं एक गोड गैरसमज आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली तर आज आमचे जे काही विरोधक होते, आम्हाला ट्रोल करणारे, ते सुद्धा लोक आज म्हणतायत घनश्याम सारखा उत्तम प्लेयर कोणी नव्हता. कारण घनश्याम कधी डोक्याच्या खांद्यावर बंदूक घेऊन खेळणारा नव्हता, तर स्वतः गोळ्या घालत होता. हे तुम्हाला कोणीतरी अफवा पसरवले. कारण घनश्याम दरोडे जर असा माणूस आहे, तो कधी घोळक्याने खेळत नाही, तो इंडिव्हिज्युअल खेळणारा माणूस आहे. मी जर बी टीम मध्ये गेलो असतो तर ते घोळक्यात वाटलं असतं. ए टीम मध्ये मी राहून आपले डिसिजन घेऊन सगळ्यांना टफ देणारा माणूस होतो. कारण मला पहिल्यापासूनच घोळका आवडत नाही. मी घोळका करणारा माणूस नाही, तर माझ्या माग माझ्या टीम मध्ये माणसं आणणारा माणूस आहे मी. माझ्या माग म्हणजे कसं की माझ्या निर्णय जे असतात ते चांगलेच असतात. बाकीच्या टीम मध्ये जाऊन ते हो हो म्हणतात म्हणून आपण हो हो म्हणणार नाही, तर मला जे वाटतं ते मी करतो. बरं, तुम्हाला घरात डबल ढोलकी लावण्याचा देखील टॅग लावण्यात आलेला होता, याबद्दल काय वाटतंय?
नाही, या टॅगचं त्यांना तर मी मोजतच नाही. कारण डबल ढोलकी लावू नाहीतर कपटी मित्र लावू, हे डबल ढोलकी ती लावणारे हे कोण आहेत? आज अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय ज्यांनी मला डबल ढोलकी टॅग लावलाय ना, आज त्यांनाच वाटतंय डबल ढोलकी तरी भरा. पण सगळ्यात आपण त्या थराला जाऊ नाही. पण सगळ्यात घाणेरडा गेम कोण खेळतंय आज अख्ख्या जनतेला दिसतंय. त्यामुळे डबल ढोलकी कोण आहे आणि कपटी कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय. त्यामुळं मला त्या टॅगचा फरक पडत नाही. मला जनतेसाठी खेळायचं होतं, मी जनतेसाठी खेळलोय. कोण खेळते खराब खेळ तुम्ही आता म्हणताय? कोण खेळते बिग बॉसच्या घरामध्ये? खराब खेळ म्हणण्यापेक्षा जे काय आपापल्या पद्धतीने खेळतायत ते अख्खी महाराष्ट्र बघतोय, जनता बघते. 6 आठवड्याच्या आधी मला जनता ट्रोल करत होती, घनश्याम असा आहे, घनश्याम तसा आहे. पण तुम्हाला एक माहिती का, मी जेव्हा सूरज घरात आला तेव्हा मी त्याला शब्द दिला की जेव्हा जेव्हा तुझा भाऊ म्हणून तुझ्या पाठीमागं उभा राहायचा आहे तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार म्हणजे राहणार. मी नुसतं बोललो नाही तर मी करून दावलंय. आणि मला सिंपती गेम अजिबात आवडत नाही. मी घनश्याम दरोडे असा माणूस आहे, मी सिंपतीवर खेळत नाही, मी स्वतःच्या मानगाटावर खेळतो. तुम्हाला माहित असेल अंकिताताईंचं एक ट्रीटमेंट होतं की मी सूरजला घर बांधून देणार आहे, मी सूरजला घर बांधून देणार आहे. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत बी करतो की ते सूरजला घर बांधून देणार आहेत. पण जेव्हा केव्हा वेळ येते की सूरजला नॉमिनेट करायचं असतंय, म्हणजे जेव्हा नॉमिनेट करायचं असतंय तेव्हा अंकिताताई पहिल्या सूरजला नॉमिनेट करतायत. मग मला आता तुम्ही सांगा डबल ढोलकी कोणी? विचार करा, सूरजला तुम्ही स्वतःचं घर असताना घर काढून घेताय आणि म्हणताय आम्ही सूरजच्या पाठीमागं उभे राहणार आहे, सूरजच्या पाठीमागं उभा राहणार आहेत. मी म्हणतोय सूरज जाऊ शकत नाही यांनी नॉमिनेट केल्याने. माझा तेवढा जनतेवर विश्वास आहे, सूरज बाहेर येऊ शकत नाही. पण बिग बॉसचा गेम आहे, काही होऊ शकतोय. मग तुम्ही जर सूरज घरात राहतोय, सूरजला चालू घर आहे, तर तुम्ही त्याला बाहेर काढायची स्वप्न का बघताय? तुम्हाला भाऊ मानतायत, अंकिताईने सूरजला राखी बांधली, भाऊ मानतायत, तर तुम्ही तेवढी भावाची रक्षा करू शकत नाही का? नॉमिनेट करायला माणसं नाहीत का? मग हे कुठंतरी चुकतंय, कुठंतरी सिंपती गेम असतो आणि हे खरे चेहरे जनतेसमोर येत आहेत. तसा घनश्याम दरोडे कधी फेक वागला नाही. आज अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय, जे त्याच्या मनात होतं तेच त्याच्या तोंडात होतं. मनात एक तोंडात एक असं कधीच नव्हतं. रिअल शो आहे बिग बॉस, रिअलिटी शो आहे. तिला रिअल पर्सनॅलिटी दाखवा, फेक कधीच दाखवू नका. पॅडी दादा आणि तुमचं जे बॉन्डिंग हवं होतं ते झालेलं दिसत नाहीये. सतत तुमच्या दोघांमध्ये सुद्धा वाद होत होते, तर त्याचं नेमकं कारण काय होतं? नाही, पॅडी दादाचं माझ्यात एवढी काही वाद झालेच नाही. कारण 3 आठवड्यापर्यंत पॅडी दादाला सर काय म्हणायचे, पॅडी दादा तुम्ही शांत दिसताय, पॅडी दादा तुम्ही शांत दिसताय. वाद होण्याचा विषय नाही. आणि नंतर मग कधीतरी वाद व्हायचे, त्यांचे मुद्दे असायचे, माझे मुद्दे असायचे आणि शेवटी विचार नाही जुळला वाद होणारच आहेत. ते मला बोलायचे, मी त्यांना बोलायचो. पण मी एक असा माणूस होतो, ते जरी माझ्या उंचीवर बोलले असले, पॅडी दादाच म्हणतोय, घरातले कोणी माझ्या उंचीवर बोलले असले, लायकी काढली असली, तरी मी सीझन 5 मधला असा घनश्याम दरोडे माणूस होतो की मी प्रत्येकाला मराठी संस्कृती जपली, प्रत्येकाला मी आदराने सन्मानानेच बोललो, कधी चुकीचं कोणाला बोललो नाही. आजही माझ्या त्या मुद्द्यावर ठसा उमटला की मी मराठी माणसांची संस्कृती जपली, कलावंतांना मान दिला. जरी माझे कॉम्पिटिशन मध्ये ते शत्रू असले तरी मी शत्रूला कधी शत्रूसाठी वागणूक दिली नाही, माणसासारखी वागणूक दिली. त्यांनी कशी मला वागणूक देऊ द्या, पण मी चांगलीच दिली. दुःख वाटतं याचं की तुमच्यासोबत जे काही वागले घरातले सदस्य, खंत वाटते की तुमची उंची काढली असं? नाही, मला तर अजिबात या गोष्टींचं दुःख वाटत नाही. कारण जे काही दुःख वाटायचंय ते जनतेला दुःख वाटलं आहे आणि जनता एवढी भोळी नाही. कारण माझं दुःखापेक्षा जनतेचं दुःख महत्वाचं आहे. आता तुम्ही बघा, जनता प्रत्येकाला राईट त्यांचा हिशोब क्लिअर करणार, जे जे माझ्या संग वागले ते. कारण अख्ख्या जनतेने बघितलंय मी कुणा संग कसा वागलोय, कोण माझ्या संग वागलंय. त्यामुळं मला जास्त दुःख होण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रातील मराठी माणसांची मनं दुखवल्या. त्यामुळं यांचा सगळ्यांचा हिशोब ही जनता ठेवणार. बरं, सोशल मीडियावर एक जोडी लव्ह अट्रॅक्शनमुळे फेमस झालेली होती आणि अगदी तशीच एक जोडी आपल्याला बहीण भावाच्या रूपामध्ये पाहायला मिळत होती, जी
निकी सोबत तुमची ओळख झालेली होती, तर नेमकं हे कसं जुळलं आणि हे बहीण भावाचं नातं नेमकं कसं निर्माण झालं? नाही, माझं असं आहे, मी घनश्याम दरोडे माणूसच असा आहे, म्हणजे मी एकतर कोणाला लवकर अटॅच होत नाही, मी नाती मानत नाही, आणि नाती तयार केले, नाती तयार करणं लय सोपं असतंय. बिग बॉसच्या घरात कळलं तुम्हाला, नाती तयार करणं लय सोपं असतंय, पण नाती निभावणं लय अवघड असतंय. नुसतं तू म्हणायचं माझा भाऊ आहे, माझी आई आहे, आणि नॉमिनेट आलं की धडाधड आपली माणसं उडवायची, याला नाती म्हणत नाहीत. तर कठीण काळात सुद्धा त्या नात्यांना साथ द्यावं लागते, त्यांच्यासमोर उभा राहावं लागतं, आणि त्यांच्यासमोर उभं राहावं लागतं म्हणजे त्यांच्यासाठी काही पण करायची तयारी ठेवावं लागते. याला म्हणतात नाती. नाहीतर तू माझा भाऊ, मी तुझा दादा, तू माझी वहिनी, हे नाती नुसते करायचे आणि आपल्या माणसाला बळीचा बकरा करायचा, हे नाते नसतात. मी घनश्याम दरोडेंनी असं नातं तयार केलं. मी निकीला शेवटपर्यंत साथ दिली. निकीच्या ताईच्या घरात कसे लोक विरोधक असो, काही असो, पण मी जर तिला भाऊ मानतोय, ती मला बहीण मानते, म्हणजे आमचं बहीण भावाचं नाते. मी जर तिला बहीण मानतोय, ती मला भाऊ मानते हक्काचा, तर मी कायम तिला साथ दिली. तिच्या चुकीच्या गोष्टींना मी चुकच म्हणलोय, कधी बरोबर नाही म्हणलो. तिच्या बरोबर गोष्टींना मी बरोबरच म्हणलोय. अरबाज आणि तुमची मैत्री सगळ्यांनी पाहिलेली होती. ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघताना अरबाज देखील खूप मोठ्या प्रमाणात रडलेला होता, तर त्याबद्दल काय वाटतंय? नाही, नक्कीच आमची मैत्री स्वार्थी मैत्री नव्हती, निखळ मैत्री होती. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं, आमची मैत्री तोडण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण आमची मैत्री तुटली नाही. आणि एक आम्हाला आश्चर्य वाटतं, आमच्या मैत्रीत आम्ही कधी एका मिरेला बळीचा बकरा केला नाही. आमची निस्वार्थी मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला पटली. त्यामुळे रसिक मायबापांचे मनापासून आभार. आणि मैत्री काय असते हे आम्ही दाखवून दिले. आम्ही एका मिरेसाठी कायम 24 तास उभा राहिलो. बरं, आता तुमच्यामध्ये बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सगळं वातावरण घरामधलं पाहिलेलं आहे, कोण दावेदार आहे? नाही, बिग बॉसची ट्रॉफी बघितलं तर तुम्हाला तर माहिती आहे अरबाजचं माझं नातं किती क्लोज आहे. छोटे मिया बडे मियाचं जे नातं आहे ते खरं तर मला निभावं लागणार आहे. पण सूरज बी माझ्या घरातलाच माणूस आहे, त्यामुळे त्या दोघांकडे ट्रॉफी आली तरी मला काही वाटणार नाही. आणि सूरज चव्हाण मी म्हणले डायरेक्ट, सूरज चव्हाण आणि अरबाज या दोघांकडे ट्रॉफी आली तरी मला काय वाटणार नाही. पण मला वाटतं दोघांपैकी एकाकडे ट्रॉफी येणार म्हणजे येणार. तुम्ही घरामध्ये फेक आहात असं म्हटलं जात होतं, पण आता त्या घरामध्ये कोण फेक आहे असं तुम्हाला वाटतंय? अहो, मी फेक वागण्यापेक्षा अख्ख्या जनतेला दिसतंय फेक कोण आहे. जेव्हा मी घरातून बाहेर आलोय का, तेव्हा यांचे सगळ्यांचे रूप मी बाहेर घेऊन आलोय. कारण मी पडद्याच्या आडून वार करणारा माणूस नव्हतो. मी डायरेक्ट समोरासमोर गोळ्या घालणारा माणूस होतो. मी बोललो असेल, मी मान्य करतो, पण मी कधी असा माग टिचकुल्या केल्या नाहीत लोकांसारख्या. मी डायरेक्ट समोरासमोर जाऊन सांगायचो, तू असा आहे, तू तसा आहे. तू म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणायचो डायरेक्ट. मी अरे तुरच सुद्धा कधी कोणाला बोललो नाही, पण लय अग्रेशन मध्ये जाऊन बोललो असेल तर बोललो असेल. अग्रेशन मध्ये निघतं राग. पण अख्ख्या दुनियाला कळतंय फेक कोण आहे, आणि आज अख्ख्या जनतेला कळतंय रिअल माणूस कोण आहे. कारण जेव्हा घरात माणूस नसतो ना तेव्हा त्याची किंमत कळते, आणि जेव्हा घरात असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही. घरच्यांना वाटू द्यावं काही फेक, पण आज अख्ख्या दुनियाला दिसतंय ना फेक कोण आहे. मला सत्य करायची, मला प्रूफ करायची गरज नाही. मी पहिल्यापासूनच रिअल होतो आणि मी रिअल राहिलोच. आज यांचे चेहरे मुखोटे बाहेर येत आहेत, यांचे सत्याचे कुठे गेले? आता हे फेक वागतायत सूरजच्या बाबतीत, हे फेक नाहीत का? हे सत्य आहेत का? यांना वाटतंय आम्ही जो गेम खेळतोय तो आमच्यासारखा गेम कोणीच खेळू शकत नाही. पण यांना माहित नाही जनता यांचा गेम कधी करेल. कारण जनतेचे सारं देणार ते कोण फेक वागतंय कोण रिअल वागतंय. मी तर म्हणेन यांचे फेक चेहरे बाहेर आले हे बरं झालं. सूरजच्या रूपाने, माझ्या रूपाने यांचे फेक चेहरे बाहेर आले ना तर ते यायलाच पाहिजे होते. रिएलिटी शो मध्ये तुम्ही किती दिवस राहणार आहेत, कितीच दिवस राहणार आहेत की सत्याचा मुखवटा घालून. कधीतरी तुमचं खोटं बाहेर येतच. भाऊच्या धक्क्यावर बसण्याआधी काय नेमका मनामध्ये यायचं? भीती वाटायची? रितेश सर आता नेमकं काय बोलतील, कशी शाळा घेतील, काय वाटायचं नेमका? नाही, मला तर भाऊच्या धक्क्यावरती बसताना थोडी छाती धडधड व्हायची.
पण एवढी भीती वाटत नव्हती, कारण मला माहित होतं मी जे गेम खेळतो ते फेअर खेळतो. यांच्यासारखं अनफेअर खेळत नाही, चिटिंग करत नाही. मी गेम मध्ये एक खेळाडू असल्याची प्रवृत्ती दाखवत होतो. त्यांनी जर आम्हाला जिंकून नाही दिलं तर आम्ही सुद्धा त्यांना जिंकून नव्हतो देत, कारण एक गेम आहे. ते जर चुकीच्या पद्धतीने बिग बॉसच्या नियमाखाली खेळत नसतील तर आम्ही काय खेळायचं. थोडं पुढारी म्हणून मी तिथं समजून घेणं गरजेचं होतं. पण बाकीची माझी टीम माझं ऐकेल असं नाही ना. टीमला जे वाटते ते टीमचं महत्वाचं आहे, कारण सगळ्यांनाच पडलेलं असते टास जिंकायचा. तिथं आम्ही लई फेरचा विचार करून जमत नाही. पुढची टीम जर आमच्या अंगावर आली तर आम्ही काही गप्प बसणार नाहीत. अंगावर आली तर आम्ही शिंगावर घेणारे होतो. त्यामुळे भाऊच्या दाखवा आम्हाला एवढी भीती वाटायचीच गरज नव्हती आणि आम्ही सत्याने खेळत होतो. पण कौतुक एक वाटतं, भाऊच्या दाखव जेव्हा जेव्हा बोललं जायचं तेव्हा आमच्या टीमला बोललं जायचं, पण आमच्या टीमचं कौतुकही तितकंच व्हायचं. का माहिती का, एक भूताचा टास्क होता आमचा, गुफेत जायचा. आणि तेव्हा आधी नॉमिनेशन कार्य झालं आणि नंतर टास्क झाला. पण नॉमिनेशन कार्याला काय झालं, अंकिताताई आधी गेल्या, सगळ्यात शेवट मी गेलो. पण जेव्हा अंकिताताई गुफेत गेल्या त्यांनी काय केलं, वैभव दादाला सेव्ह करायचं नाही म्हणून त्यांनी डीपी दादाला नॉमिनेट केलं. सक्का भाऊ त्यांचा रक्षाबंधन केलंय त्यांनी, त्यांना नॉमिनेट केलं. त्यांच्या टीम मधल्यांनी त्यांना नॉमिनेट केलं. आणि जेव्हा जेव्हा आमची बारी यायची, अरबाज जायचा, वैभव जायचा, तेव्हा तेव्हा आम्ही सेफ माणसं करत जायचो. धनंजय दादाच्या वेळेस आमचा धनंजय दादानी काय केलं, माझ्यावर आग म्हणून पेढी दादाला टाकून दिलं. म्हणजे त्यांच्याच बी टीमवाल्यांनी बी टीमचे गळे कापले. पण आमच्यात मनापासून आमची जोडी इतकी कट्टर होती, आम्ही इतकं ताकदवान डोक्याने होतो, आज आम्हाला आमच्या क्षमतेचा विचार करावा लागत नाही. मी जेव्हा गेलो तेव्हा मी कसल्याही विचार न करता गोष्टीचा मागं काय घडलंय, पुढं काय घडलंय, या माणसाला वाचवलं तर काय होईल, अजिबात नाही केलं. मी वैभव दादाला आणि डीपी दादाला सेव्ह केलं, कारण मला वैभव दादाला आणि डीपी दादाला गुंतवायचं नव्हतं. तेव्हाच रितेश सर म्हणले हे टीमवाल्यांचं मनापासून कौतुक, कारण ते जरी वेगवेगळे फिरत असले तरी निर्णय घ्यायच्या वेळेस आपली माणसं कशी वाचवता येतील तेव्हा बघतो. आणि हे काय करतात, बी टीमवाले आपलीच माणसं कशी कापता येतील ते बघतात. बी टीमवाल्यांचा बी टीम मध्येच विश्वास नाही, हे आम्ही वारंवार सिद्ध केलं की आमच्यात एकी किती होती आणि आम्ही सिद्ध करायच्या ताकदीची किती होती. बरं, आता घरातील कोणती गोष्ट तुम्ही मिस करताय? आताची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर मैत्री मिस करतोय. सकाळ सकाळ निकुताईचा माझा चहा मिस करतोय. कारण आमची सकाळ सुप्रभात व्हायच्या आधीच आम्ही चहा वगैरे मारायचो आणि तिला तर खूपच मिस करतोय. कारण जितकी माझ्या बहिणींपेक्षाही जास्त काळजी तिने घेतली. बहिणी तर घेताच, पण तिने खूप माझी काळजी घेतली. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग झाल्यावर गाणी वगैरे खूप मिस करतोय. जेवण मिस करतोय. अरबाज वैभव दादालाही खूप मिस करतोय. एक जिम ट्रेनर होता, मनापासून मला जिम शिकवत होता. वैभव दादाला सगळ्यात जास्त मिस करतोय, वैभव चव्हाणला खूप खूप. बिग बॉस संपल्यानंतर सर्वात आधी आता तुम्ही कुणाला भेटणार? सर्वात आधी मी एकतर अरबाज, निकुताई, वैभव दादाला भेटेल आणि वर्षाताईंनाही भेटायचे. आता बिग बॉस मधून तुम्ही बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांना पुढारी नेमका कसा पाहायला मिळेल? पहिलाच जसा होता तसाच पाहायला मिळेल? नक्की नक्की. घनश्याम आतापर्यंत बिग बॉसच्या घरात एक घरातला सदस्य कसा असावा, मैत्रीसाठी लढणारा कसा असावा, घनकर बाणा आणि मराठी माणसांसाठी खेळणारा उत्कृष्ट खेळाडू कसा असावा दिसला. पण इथून पुढे घनश्याम दरोडे पुढारीच दिसणार आणि पुढारी कायम राहणार. ज्यावेळेस तुम्हाला कळलं की बिग बॉसच्या घरात तुम्हाला जायचंय, तर नेमका मनामध्ये काय आलेलं होतं? कारण की तुम्ही ग्रामीण भागातून येता आणि बिग बॉस मधले इतर जे सदस्य आहेत ते जर आपण पाहिलं तर शहरी भागातले आहेत. सूरज चव्हाण एक सोडले, तर मग यांच्याशी नेमकं कसं जुळून घेतलं? नाही, नक्कीच. पण त्याआधी मी एक सांगेल की तुम्ही म्हणले ना पुढारी दिसणार का, पुढारी तुम्हाला बिग बॉसच्या घरातच दिसलं असतं, पण मला घरात राजकारण करायचं नव्हतं. नाही तर मी जर ठरवलं असतं ना मला राजकारण करायचंय बिग बॉसच्या घरात, चुटकेसरचं मला टाइम नसता लागला राजकारण करायला. कारण मला माहित होतं हे किती वीक आहेत आणि हे किती विचार करणार आहेत. पण मी माझ्या प्लेअरला कधीच वीक समजलं नाही. पण राजकारणातून जर मी खेळलो असतो
तर मला लई टाइम नसता लागला यांचं राजकारण करायला. पण मी या घरातला सदस्य म्हणून खेळलो आणि ते मला आज आवडते. आणि बिग बॉसचं म्हणाल तर शेतकरीचा पोरगा असल्यामुळे एक पार्श्वभूमी खूप नाजूक, कोण स्ट्रगल आयुष्याचं खूप बघितलेलं आहे मी. कारण ह्या क्षेत्रात कोणी नाही, काय नाही, आणि कोण आपल्याला मार्गदर्शन करणार काय. पण मनात भीती नव्हती, कारण मतांवर विश्वास होता, आत्मविश्वास सोबत होता आणि जनता माझ्या सोबत होती. त्यामुळं मला माहित होतं जनता काय माझ्यासोबत राहणार आहे. पण थोडंसं त्रास होता, परिस्थिती गरीब हे सगळं मॅनेज करायचं. आणि आयुष्यातला पहिलाच रियालिटी शो, वाटत होतं प्रेक्षकांची कशी पसंती मिळेल, प्रेक्षकांना मी आवडतोय का नाही, ही धाकधूक चालू होती. मग आधी माझ्या निर्णयाचं स्वागत केलंय, निर्णयावरती चाललेत. पण बिग बॉसच्या घरी एक वेगळी लाईफ होणार होती आणि विचार खूप चालू होते आणि शो करायची इच्छा होती. शो बघितलेला नव्हता, मग शो बघितला, तयारी केली. तयारी करण्यापेक्षा मनाची तयारी केली. आई वडिलांपासून, फॅमिलीपासून पहिल्यांदाच बाहेर जाणार होतो. कसं राहायचं, काय, नवीन जगाशी, नवीन अनोळखी लोकांची नाती तयार होणार होती. त्यांच्याबरोबर वागायचं कसं, बोलायचं कसं हे. आणि माझा एक शब्द आहे की मी जरा हळू जरी बोललो तरी लोकांना वाटतं हा मोठ्या आवाजात बोलला, टोन आहे मोठा, आणि त्याचा लोक बाऊ करतात, तू आम्हाला ह्याच आवाजात बोलतो, त्याच आवाजात बोलतो. पण मी नॉर्मल जरी बोललो तरी माझा आवाज असाच आहे. मागून मागून मी लोकांना समजून सांगायला लागलो, बाबांनो माझं टोनच असा आहे, नॉर्मल टोन नाही. तर लोकांचाही विश्वास बसायला लागला. कारण जर सगळे झोपले ना, आम्ही चर्चा करायला लागलो, मी हळू आवाजात बोललो तरी माणसं उठत होती, एवढ्या मनातली मनाच. कारण आवाज तसा स्पष्ट होता. त्यामुळं हे खूपच इंटरेस्टिंग होतं, ॲक्सेप्ट होतं. आणि शेतकऱ्याचं पोरगं म्हणलं थोडं धाकधूक जाणार, पण सगळ्यांनी साथ दिली. ज्यावेळेस तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला तर या घरी आला, तुमच्या स्वतःच्या घरी आल्यानंतर सर्वात आधी कुणाला भेटला आणि काय नेमक्या भावना घरच्यांच्या होत्या? मग बाकीच्यांचं कसं असतंय, बाकीच्या आई वडिलांच्या मुलांच्या बाबतीत वेगळी स्वप्न असतात की आपल्या मुलाने ट्रॉफी घेऊन यायला पाहिजे होते, ट्रॉफी घेऊन यायला पाहिजे होती. पण माझ्या बाबतीत मात्र उलटं घडलं होतं. मी जेव्हा घरी आलो तेव्हा घरच्यांचे अश्रू डोळ्यातून येत होते. का तर त्यांना वाटलं घनश्याम ट्रॉफी घेऊनच आलाय, मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली, हीच लय झालंय. मराठी कलावंतांना आदर सन्मान केलाय, हेच लय झालं. कारण मी ट्रॉफी घेतली असती, लोकांची मनं तोडून, कलाकारांची मनं तोडून, मोठ्या कलाकारांचा अपमान करून जर ट्रॉफी जिंकली असती तर ते माझ्या आई वडिलांना आयुष्यभर सुखाने झोप नसती लागली. पण मी सगळ्यांची मनं झोपून बाहेर आलो. जे सूरजसाठी काम केलं, जनतेने मला बघितलं की मी काय मराठी माणसाच्या मागं खंबीरपणे उभा राहतो, हे मी करण्यापेक्षा दाखवून दिलं. ह्याचा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला. ह्याच्यात मी ऋणी आहे की माझ्या आई वडिलांना जे वाटायचं ते माझ्याबद्दल वाटलं की आपल्या मुलाने जी बाजी मारली म्हणजे मराठी प्रेक्षकांची मनं जपली, हेच आमच्यासाठी ट्रॉफी आहे. ट्रॉफी एक मिळेल पण मराठी माणसाचं मन तुटलं तर ते कधीच मिळणार नाही. मी हजारो रियालिटी शो करेल पण माझी जनता नाराज झाली तर मला ते शो करण्यात इंटरेस्ट बिलकुलही नाही. त्यामुळे मला जनतेसाठी खेळायचं होतं, जनतेसाठी माझी रिअल पर्सनॅलिटी दाखवायची होती, ते मी दाखवली. तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते घनश्याम दरोडे यांनी बिग बॉस मधला त्यांचा जो काही कालावधी होता, जो काही खेळ त्यांनी खेळलेला होता, प्लॅन त्यांनी केलेले होते आणि जे जे किस्से बिग बॉसच्या घरामध्ये घडलेले होते ते सगळे त्यांनी सांगितलेले आहे. तर बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता बिग बॉसच्या घरामध्ये जे उर्वरित सदस्य आहेत ते नेमके कशा पद्धतीने खेळतात आणि कोण नेमकं ट्रॉफी जिंकतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण एक ग्रामीण भागातून आलेले घनश्याम दरोडे ज्यांची ओळख महाराष्ट्राला नव्यानं नाही आहे, पण आता या बिग बॉसच्या घरातून ते बाहेर पडल्यानंतर एक वेगळी ओळख आहे, ती सुद्धा घनश्यामजी यांची झालेली पाहायला मिळते आणि तीच ओळख यापुढेही देखील कायम राहील असं सुद्धा त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. लोकशाही मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.